जर मित्रहो तुम्ही माझ्या चॅनलवरती आज नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण तुम्हाला अशाच नवनवीन बातम्या रोज पाहायला येथेच भेटणार आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कळवा. पुण्यामध्ये 32 वर्षाची ती आणि 24 वर्षाचा तो पुरुष. पुण्यात तरुणासोबत नको तेच केलं. लव्ह स्टोरीचा भयानक एंड झाला. पुण्याच्या घोरपडे पेठ परिसरात एका 24 वर्षीय तरुणाने प्रेम प्रकरणातून आपल्या राहत्या घरात आयुष्याचा शेवट करून टाकला. पुणे शहरातील घोरपडे पेठ परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं एका 32 वर्षीय महिलेवर प्रेम करणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. जिच्यावर प्रेम केलं तिनेच तरुणाचा अमानुष छळ केला आहे. अखेर महिलेच्या छळाला कंटाळून तरुणाने आयुष्याचा शेवट करून टाकला. प्रेम प्रकरणातून तरुणाने अशा प्रकारे जीवन संपवल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी प्रियसी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश अशोक हलवाई वय 24 राहणार घोरपडे पेठ पुणे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी स्वप्नाली संतोष तावरे वय 32 राहणार महाड जिल्हा रायगड या महिलेविरुद्ध खटक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेशची बहीण कोमल निलेश सोनवणे वय 30 राहणार काशेवाडी भवानीपेठ यांनी या संदर्भात पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत गणेश आणि आरोपी स्वप्नाली यांच्यात प्रेम संबंध होते. मात्र या प्रेम प्रकरणाची माहिती जेव्हा त्यांच्या नातेवाईकांना मिळाली तेव्हा दोन्ही बाजूंच्या कुटुंबात मोठे वाद सुरू झाले. या वादावर पडदा टाकण्यासाठी नातेवाईकांची एक बैठकही बोलवण्यात आली होती. या बैठकीत गणेश आणि स्वप्नाली यांनी यापुढे एकमेकांशी कोणताही संपर्क ठेवायचा नाही आणि भविष्यात कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत असे दोन्ही बाजूंनी संमतीने ठरलं होतं. नातेवाईकांच्या बैठकीत समेट झाल्यानंतर आरोपी स्वप्नाली तावरे हिने गणेशला पुन्हा संपर्क करून त्रास द्यायला सुरुवात केली. स्वप्नालीकडून सातत्याने होणाऱ्या मानसिक त्रासाला आणि छळाला गणेश कंटाळला. याच नराशातून अखेर त्याने घोरपडे पेठेतील आपल्या राहत्या घरात गळफास लावून जीवन संपवून टाकलं. भावाच्या आत्महत्येला स्वप्नाली तावरे हिचा जाच कारणीभूत असल्याचा आरोप करत गणेशच्या बहिणीने खटक पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी स्वप्नालीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. खटक पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला अशाच नवनवीन बातम्या रोज इथेच पाहायला भेटणार आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.